प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटीचा अभ्यास 40 दिवसात कसा करायचा याच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पाहिला, पण आता ज्यांना नीट द्यायची आहे, ज्यांनी रिपीट केलेला आहे, गॅप घेतलेला आहे किंवा जे फ्रेशर्स आहेत, तर त्यांच्या सगळ्यांच्या पुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे की 4 मेला ही नीटची परीक्षा आहे आणि शिल्लक दिवस किती राहिलेत बघा, तर मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 दिवस आणि मेचे 3 दिवस, म्हणजे असे एकूण 64 दिवस शिल्लक आहेत। आणि म्हणून मी तुमची 60 दिवसात नीटचा अभ्यास होऊ शकेल का असा जर प्रश्न तुमच्या डोळ्यापुढे असेल तर त्याचं उत्तर आहे यस, बिग यस इज देअर। म्हणजे तुम्ही जर ठरवलं 17 ते 18 तास अभ्यास केला, अगदी ध्यास घेतला की मला नीट ही क्रॅक करायचीच आहे, तर ते होऊ शकतं। आणि म्हणून त्याचा मी तुम्हाला सिस्टमॅटिक प्लॅन देणार आहे, अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहे आणि तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर फक्त गरज कशाची आहे, तुम्ही स्वतःला मोटिवेट करण्याची, स्वतःला प्रेरणा देण्याची गरज आहे की जर तुम्ही रिपीट, जे फ्रेशर्स मुलं आहेत आणि ते जर रिपीट करण्याचा विचार करत असतील तर माझा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बाळांनो, रिपीट करण्याचा विचार करू नका। कारण काय होतं तर तुम्ही पाहिलं, मागच्या वर्षी 28 लाख मुलं बसले, जागा तर 1 ते 1.5 लाखच आहेत गव्हर्नमेंटच्या, या वर्षी 32 लाख बसतील, जागा तेवढ्याच राहतील, पुढच्या वर्षी 36 लाख बसतील, जागा तेवढ्याच राहतील। म्हणजे दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत जाते आणि जेव्हा तुम्ही गॅप घेता बाळांनो, तेव्हा तुमचं पूर्ण घर टेन्शन मध्ये राहतं, तुमच्या आयुष्यातून 1 वर्ष वजा होतं, खर्च वाया जातो आणि हे सगळं करून अभ्यास तर तो तुम्हालाच करायचा आहे ना। मग जर तो तुम्हालाच अभ्यास करायचा आहे तर कशाला 1 वर्ष वाया घालवायचं आणि सगळ्या पूर्ण घराचं टेन्शन वाढून घ्यायचं। तर तसं न करता आत्ताच जिद्दीने पेटा आणि अभ्यास करा, म्हणजे तुमचा त्रास कमी होईल। कारण मेडिकल हा लेंदी कोर्स आहे, एक डॉक्टर घडायला कमीत कमी 10 वर्ष जाऊ द्यावे लागतात। परत तुम्हाला जेव्हा पीजी करायचं आहे तेव्हा एंट्रन्स आहे, 3 वर्षाचा पीजी कोर्स आहे, 4.5 वर्ष हे मेडिकलचे आहे, मध्ये एंट्रन्सच्या कालावधीला परत 1.5 वर्ष जातं। पीजीची एंट्रन्सला 19 पेपरचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि म्हणून हे वर्ष वाया न घालवता तुम्ही पेशन्स ठेवा, हार्डवर्क करा आणि नीटच्या अभ्यासाला लागा। बघा, माझ्याकडे प्लॅन रेडी आहे, रोड मॅप फॉर नीट एक्झाम मिशन 60 डेज। बघा, ह्या 66 दिवसांमधलं 60 दिवसातच मी सांगते आहे, मग 3 रिव्हिजन कशा करायच्या हे सगळं तुम्हाला सांगते आहे। आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांनी नीटचा अभ्यास किंवा नीट द्यायची आहे त्यांनी सगळ्यात आधी एनसीईआरटीचे पुस्तकं विकत घ्या। काहींनी घेतले नसतील तर ते विकत घ्या, पाहिजे तर शेअरिंग मध्ये विकत घ्या, पण एनसीईआरटीच्या पुस्तकातूनच तुमचा क्वेश्चन पेपर निघणार आहे। म्हणजे जसं सीईटीला मी सांगते की स्टेट बोर्ड ही तुमची भगवद्गीता आहे, तसं एनसीईआरटीचे म्हणजे सीबीएसईची बुक ही तुमची भगवद्गीता आहे नीटसाठी आणि सगळ्यात चांगला सोर्स अभ्यासाचा तेच बुक आहे। तर काय करायचं तर रीड लेसन लाईन बाय लाईन, प्रत्येक विषयाच्या एनसीईआरटीच्या बुकचा ओळ न ओळ वाचायची, विशेषतः बायोची वाचायची। तुमच्या बायोच्या जवळपास 12 वेळा धडा वाचून झाला पाहिजे। आलं का लक्षात? 12 वेळा धडा वाचून झाला पाहिजे, पुस्तक पाठ झालं पाहिजे आणि तुमच्या 3 रिव्हिजन झाल्या पाहिजे या 60 दिवसात। वेळ मिळाला की बायो वाचायचं, वेळ मिळाला की बायो वाचायचं। आलं का लक्षात? का असं? तर तुमच्या 720 मार्कांपैकी 360 मार्क बायोला आहेत, 180 फिजिक्सला आहेत आणि 180 केमिस्ट्रीला आहेत। म्हणजे दुप्पट वेटेज आहे ना। म्हणजे तुम्ही जेवढा वेळ फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीच्या अभ्यासाला देणार आहे ना, त्याच्या दुप्पट वेळ हा बायोला द्यायचा आहे। बायो हा कोर सब्जेक्ट आहे आणि ज्याचा इथं स्कोर होतो ना बाळांनो, याचा आणि फिजिक्स मध्ये जिथं स्कोर होतो ना त्याचं चांगलं पर्सेंटेज निघतं। बघा, त्याला चांगले मार्क्स येतात। आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी तुमची परीक्षा आहे ना, तर ही ऑफलाईन आहे, म्हणजे तुम्हाला जे OMR शीट भरायचं आहे, म्हणजे अभ्यास करण्यापासून
ते शीट भरण्यापर्यंत, शीट कमी वेळात कसं भरायचं, काय काळजी घ्यायची, सगळं शेवटपर्यंत मी तुम्हाला साथ देणार आहे. आलं लक्षात? सध्या फक्त तुम्ही अभ्यासावर फोकस करा, कारण बऱ्याच मुलांचे प्रश्न सोडवून होतात आणि OMR शीट भरून होत नाही. आणि कॉम्पिटिशन नीटला इतके बाळांनो की एक दीड समजा 620 मार्क असतील तर ते असणारे मुलं 1 ते 1.5 लाख मुलं असतात. म्हणजे एका मार्काने एवढी कॉम्पिटिशन नीटला आहे. ही नॅशनल लेव्हलची परीक्षा आहे, पण JEE इतकी ही अवघड नाही. फक्त इथं चॅलेंज काय आहे, खूप साऱ्या सिलेबस मधून खूप थोडे प्रश्न विचारतात. बघा, पूर्ण 11वी आणि 12वी फिजिक्सचे तुमचे 11वीच्या पुस्तकात 15 चॅप्टर आहे आणि 12वीच्या पुस्तकात 14, म्हणजे 29 चॅप्टर मधून फक्त 45 प्रश्न, म्हणजे 50 पडणार आहे आणि त्यातले कंपल्सरी 45 आहे. सगळ्या विषयाची अशीच थिअरी आहे की एवढ्या सगळ्यातून खूप थोडंसं विचारलं जाणार आहे. कधी कधी इतका सोपा प्रश्न नीटला विचारला जातो, स्ट्रेसचं युनिट विचारलं जातं 4 मार्काला, स्ट्रेसचे डायमेन्शन विचारले जातात. मग प्रश्न पडतो, हा खरंच नॅशनल लेव्हलच्या परीक्षेचा प्रश्न आहे का? प्रश्न सोपे असतात, पण त्या खूप जास्त पसाऱ्यातून तुम्हाला, म्हणजे 500 प्रश्नातून एखादा प्रश्न तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचा पडणार आहे. आणि म्हणून तिथं चॅलेंज आहे. प्रश्न हे तुमची अवघड नसते, परीक्षा नीटची अवघड नसते, फक्त खूप जास्ती सिलेबस मधून खूप थोडं विचारलं जातं. ही तिथं व्यथा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या NCERTच्या टेक्स्टबुकचा खूप बारीक बारीक वाचून चांगला अभ्यास करा. त्याच्यानंतर ती रीड लेसन लाईन बाय लाईन स्पेशली बायोसाठी वापरा. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या प्रकाशनचं नीटसाठी पुस्तक विकत घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा नीट अभ्यास करा. कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते बघा. आता नीटचे PYQ खूप कमी आहे. जसं CETचे प्रत्येक वर्षी 1000-1500 बाहेर पडलेत ना, तसे प्रत्येक वर्षी एकेका चॅप्टरवर एक, कधी कधी तर तो विचारला पण जात नाही. म्हणजे असे खूप थोडे, प्रत्येक चॅप्टरवर 50 ते 60 PYQ आहेत. आणि नीटचे PYQ CETला रिपीट होतात. ज्यांना CET पण द्यायची आहे आणि नीट पण द्यायची आहे त्यांनी ही काळजी घ्या की नीटचे PYQ CETला रिपीट होतात. बघा, मी सगळा अभ्यास करून बोलते आहे, त्याच्यामुळं मग तुम्ही नीटचे PYQ जर CET द्यायची असेल तर काळजीपूर्वक बघा. आता त्याच्यानंतर तुमची स्वतःची नोटबुक बनवा. मेक युअर ओन नोटबुक आणि स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. 1 पेज स्ट्रॅटेजी म्हणतो आपण त्याला. प्रत्येक चॅप्टर, म्हणजे 29 चॅप्टर आहे ना, तर 29 पानं तुमचे तयार झाले पाहिजे फायनल रिव्हिजनला. 3ऱ्या रिव्हिजनसाठी हे मटेरियल वापरायचं आहे. मग आता बघा, मग ते आपल्या स्वतःच्या नोट्सचे सगळ्यात उत्तम आहे. त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मधलं काय बघायचं, तर प्रत्येक चॅप्टरची समरी बघायची. त्याच्यानंतर त्यातले टेबल नीट करा, चार्ट नीट करा. आता बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह चॅप्टर आहे ना, त्या धड्याखालचा जो चार्ट आहे ना, तो तसाची तसा पडलेला आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनचा चार्ट बघा, तो तसाची तसा पडलेला आहे. म्हणून तुमच्या पुस्तकातले टेबल, चार्ट, त्याची समरी, त्यानंतर असलेले बॉक्सेस, त्याच्यानंतर जे ग्राफ आहेत फिजिक्समध्ये ते, सॉल्व्ड एक्झाम्पल आणि एक्झरसाइज, हे सगळं नीट करायचं. समजलं का? ग्राफवर पण प्रश्न असतो, सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं हे कळत नाही आणि म्हणून या गोष्टींवर फोकस करा. आलं का लक्षात? बायोमध्ये जी आकडेवारी असते, केमिस्ट्रीत रिॲक्शन्स असतात, फिजिकलचे फॉर्म्युले असतात, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करा. तुम्हाला 3च विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि 17 ते 18 तास रोज अभ्यास करायचा. त्याचं टाइम टेबल आता तुम्ही बसवा, मी फक्त दिवस वाईज सांगणार आहे कसं करायचं. मग धडा वाचताना कन्सेप्ट बिल्ड करा. कन्सेप्ट बिल्ड केल्याने कोणताही MCQ येऊ द्या तो आपल्याला सोडवता येतो. आणि म्हणून अभ्यास कसा करायचा, तर बिल्ड कन्सेप्ट. त्याच्यानंतर MCQची डेली प्रॅक्टिस करा. जे कोणतं पुस्तक तुम्ही विकत घेणार आहे, तर आता वेळ कमी राहिलेला आहे, प्रत्येक फॉर्म्युलाचं ऍटलिस्ट एक न्यूमरिकल सोडवा. 5 एक प्रमाण, म्हणजे एका फॉर्म्युलावरचे 5 असतील ना न्यूमरिकल त्या पुस्तकात, तर त्यातलं एकच करा. फक्त सोडवायचं कसं. त्यानंतर अभ्यासात इंटरेस्ट घ्या, हॅपीली करा. रडरड करून अभ्यास करू नका, ते तुम्हालाच करायचंय. आलं का लक्षात? त्याच्यामुळं टुगेदर यू आर दी स्मार्ट, बट न तुम्ही जर समजा टुगेदर म्हणजे मिळून अभ्यास केला तर तुमचा स्मार्ट स्टडी होतो. आणि म्हणून तुम्ही जर कुठल्या मैत्रिणीसोबत, मित्रासोबत डिस्कशन करणार आहात तर पॉझिटिव्ह डिस्कशन करा. आणि म्हणून तुम्ही जर समजा तुम्ही टुगेदर यू आर स्मार्ट असं म्हणण्याचा हेतू हा आहे की 4 गोष्टी आपण त्याला सांगू शकतो, 4 गोष्टी त्याच्याकडून ऐकू शकतो. म्हणून अभ्यासू मित्र मैत्रिणी बनवा आणि आनंदाने अभ्यास करा. बाकीच्या फालतू गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा आता तुम्ही आनंदाने फक्त अभ्यासावर चर्चा करा.
त्याच्यानंतर यूज टिप्स अँड ट्रिक्स अँड लॉजिक, म्हणजे टिप्स, ट्रिक्स, लॉजिक, न्यूमोनिक्स हे सगळं वापरायचं सोडवताना. त्याच्यानंतर मॉक टेस्ट द्या आणि त्या टेस्टचं अनालिसिस करा, ती कधी द्यायची, काय द्यायची ते सांगते आता तुम्हाला. आता बघा, तुम्हाला प्रश्नपत्रिका जी तुमची असणार आहे त्याच्यामध्ये 180 प्रश्न आणि 180 मिनिटे, म्हणजे जसं सीईटीला एका प्रश्नाला 54 सेकंद होते, तसे इथे नीटला एका प्रश्नाला 1 मिनिट आहे, 60 सेकंद आहेत. आलं का लक्षात? आणि OMR शीट तुम्हाला सर्कल फिल करायचंय, तर ते सर्कल फिल करायला तुमचे 4 सेकंद जाणार आहे, म्हणजे खरा वेळ तुम्हाला एका प्रश्नासाठी मिळतो 56 सेकंद. 1 क्वेश्चन आणि 4 सेकंद गेले तर तो 56 सेकंदात तुम्हाला सोडवायचा आहे. मग आता बघा, तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये सेक्शन ए असतो आणि प्रत्येक विषयासाठी सेक्शन ए आणि सेक्शन बी असतो, आणि हा सेक्शन ए मध्ये 35 प्रश्न कंपल्सरी असतात, आणि ह्या बी मधले जे 15 प्रश्न आहेत त्यातले 10 सोडवायचे असतात. आउट ऑफ दिस 50 यू हॅव टू सॉल्व 10. आणि हा जो सेक्शन आहे हा सोडवण्याला तुम्हाला महत्व आहे. तुम्ही सगळे सर्कल जर भरले आणि दुर्दैवाने तुमचे नंतरचे 5 बरोबर असले, आधीचे 10 मधले 5 चुकले, तर तुम्ही 20 मार्काने लॅग होणार आहे, म्हणजे त्या मेरिट लिस्ट मध्ये किती मागे पडणार आहे बघा. आणि म्हणून जे येतात तेच 10 सोडवायचे, सगळे सर्कल डार्क करायचे नाही. हा सेक्शन तुम्हाला यश मिळवून देणारा सेक्शन आहे, समजलं का? आणि म्हणून नीट मध्ये हे 35 प्रश्न कंपल्सरी आहे, आणि ह्या 15तून 10 काळजीपूर्वक निवडायचे आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता पेपर सोडवताना आधी पेपर बायोचा सोडवायचा, म्हणजे मॉक टेस्ट देताना आधी बायो सोडवायचा, मग केमिस्ट्री सोडवायचा, आणि मग फिजिक्स सोडवायचा. समजलं का? किंवा तुमची प्रिपरेशन जशी झाली तशी. कुणाला केमिस्ट्री चांगलं येतं, इथं काही तसं जसं सीईटीला आधी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सेक्शन आधी सोडवायचा, मग मॅथ्सचा सोडवायचा, इथं तसं काही नाहीये. तुम्ही कोणताही सेक्शन आधी सोडवू शकता, पण घेतलेला सेक्शन तोच कम्प्लीट करत चला, म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम येणार नाही. नेहमीची स्ट्रॅटेजी आपली, आधी थेरी क्वेश्चन सोडवायचे, मग इझी सोडवायचे. बघा, पहिले थेरी, मग इझी न्यूमेरिकल्स, आणि मग डिफिकल्ट सोडवायचे, किंवा नाही सोडवले तरी चालतील, कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. इथे एका मार्काला खूप महत्व आहे. समजलं? आता पेपरचं कळलं, सिक्वेन्स कळला, टाइम कळला. आता अभ्यासाचं बघू. आता बघा, 1 मार्च आजपासून 1 मार्च ते 8 मार्च 8 दिवस आहे. 9 तारखेला केलेल्या अभ्यासाची, आता दिवसभराचा तुमचा क्लास जसा असेल किंवा तुमचं शेड्यूल तुम्ही ऑफलाईन लावला असेल, ऑनलाईन लावला असेल, तर साधारणतः 3-3-3 आलं का लक्षात? तर असंच हे करायचं. तर हे 3 तास तुम्ही फिजिक्स घेतलं, समजा 3 दिवस फिजिक्स घेतलं तर फिजिक्सच घ्यायचं, त्याच्यानंतर इथे झू घ्यायचं आणि इथे बॉटनी घ्यायचं. समजलं? म्हणजे 3 तास फिजिक्सला आणि 6 तास हे बायोला असे वापरायचे. दिवसातले 9 तासाचं नियोजन मी सांगते आहे. मग आता उरलेले तुमचे कदाचित क्लास असतील, आणि नसेल क्लास, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, तर उरलेल्या वेळेचा अभ्यास तुम्ही तुमच्या पद्धतीने अरेंज करायचा. टाइम पण तुमच्या पद्धतीने अरेंज करा, पण 3 दिवस फिजिक्स, सलग फिजिक्स घ्यायचं, आणि 3 दिवस परत इथं फक्त केमिस्ट्री घ्यायचं, बायो कॉन्स्टंट ठेवायचं. समजलं का? आणि उरलेल्या वेळेचं नियोजन तुम्ही करायचं. इथे बघा, मार्च 1 ते 8 मार्च 8 दिवस, 9 तारखेला रविवारी त्याची रिव्हिजन करायची. सगळी रिव्हिजन म्हणजे काय बघा, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनेच येणारे MCQची जेवढी प्रॅक्टिस कराल ना बाळांनो, तर तुमचे नंतर उत्तर पाठ होतात. साधा युनिट्स आणि डायमेन्शन इतका सिंपल चॅप्टर आहे फिजिक्सचा, त्याच्यावर 2-2, 3-3 प्रश्न पडतात, 4 पण पडलेले, म्हणजे तेवढ्या साध्या चॅप्टरला 16 मार्क. म्हणजे एवढं सोपं पडतं बघा नीटला. फक्त तुम्ही स्ट्रॅटेजी आखा व्यवस्थित, आणि बघा कोणतं, आणि त्याचं जसं तुम्हाला स्टेट बोर्डला ठरलेलं असतं की ह्या चॅप्टर इतक्या मार्काला, तसं नीटला काहीही कंपल्शन नसतं. त्याच्यामुळं कोणत्या चॅप्टरवर सगळ्यांची क्वेश्चन पेपर सेमच असते. सीईटीला प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी असते, आणि म्हणून इथं काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही. फक्त सिक्वेन्स पुढं मागं असतो प्रश्नांचा, पण प्रश्न तेच कॉमन असतात, सगळ्यांसाठी सारखेच असतात. मग त्याच्यामुळे बघा, 1 ते 8 मार्च 8 दिवस झाले. मग 9 तारखेला रिव्हिजन, हे रविवार आहेत सगळे. 10 ते 15 6 दिवस झाले. 16ला रिव्हिजन. 17 ते 22 6 दिवस झाले. 23ला रिव्हिजन. 24 ते 29 6 दिवस झाले. 30ला रिव्हिजन.
31 ते 5 6 दिवस झाले रिव्हिजन, म्हणजे त्या दिवशी फक्त रिव्हिजन करायचे. आणि 7 ते 12 6 दिवस झाले आणि मी इथं 13 घेतला नाही. का घेतला नाही ते सांगते. झाले का 38 दिवस. बघा फिजिक्सचे मी 29 चॅप्टर सांगितले, प्रत्येक चॅप्टरला एक एक दिवस मिळतो का आणि प्लस हे एक्स्ट्रा मिळाले का, समजलं का. जसं आपण सीईटीला सांगू शकतो की 11वीला थोडं मागं ठेवा, 12वीवर फोकस करा, किंवा जे चॅप्टर 11वी 12वीशी रिलेटेड आहे ते नीट करा, असं सीईटीला सांगितलं. पण इथं तसं नाहीये. इथं प्रत्येक चॅप्टर तुम्हाला नीट करायचं आहे आणि म्हणून प्रत्येक विषयाचे 29-30 असे चॅप्टर आहेत. 38 दिवसात पहिली रिव्हिजन झालीच पाहिजे, समजलं. म्हणजे मी जे सांगितलं की तुमच्या पुस्तकातले हे चार्ट आहेत, हे ग्राफ्स आहेत, सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, समरी आहे, ते आपल्या वहीत लिहून काढायची व्यवस्थित. फॉर्म्युला शीट बनवायचं, रिॲक्शन्स लिहायच्या, केमिस्ट्रीचे फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युले लिहायचे, समजलं का. कधी कधी फॉर्म्युला बेस्ड पण एक्झाम्पल येतात. मग या पद्धतीने 38 दिवसात पहिली रिव्हिजन आणि इथे तुमची संडेला म्हणजे एक पहिली तुमचा अभ्यास होईल आणि इथं ह्या दिवशी रिव्हिजन होईल. या पद्धतीने 38 दिवसात अभ्यास करायचा. आता बघा 13 मार्च इथून एप्रिल सुरू झाला. तर बघा 31 मार्च ते 5 एप्रिल. आता हे 13 एप्रिल ते 24 एप्रिल सेकंड रिव्हिजन करायची, समजलं. आणि 25 एप्रिल पासून मॉक टेस्ट द्यायच्या कुठपर्यंत तर, आणि तिसरी रिव्हिजन पण करायची. मॉक टेस्ट द्यायच्या, त्याचं अनालिसिस करायचं, आपला कोणता भाग वीक आहे ते पाहायचं, त्याच्यावर स्ट्रेस द्यायचा, समजलं का. या पद्धतीने आणि अनालिसिस करायचं आणि जे वीक राहिले ते, आणि हे जे 1 पेज स्ट्रॅटेजी आपल्या स्वतःच्या नोट्स आहे ना त्याची 25 पासून 3 तारखेपर्यंत 4ला दुपारी पेपर असतो बघा, साधारणतः 2 ते 5-20 पेपर असतो. तर 25 एप्रिल ते 4ला फायनल आणि तिसरी रिव्हिजन करायची. बघा बरं, या पद्धतीने व्यवस्थित शेड्यूल आखलं तर 3 रिव्हिजन मध्ये अभ्यास होतो आहे का, समजलं का. आधी आत्मविश्वास प्रबळ करा, सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. ही सगळी स्पीड, टाइम, अॅक्युरसी आणि तुमचं मेंटल कॉन्सन्ट्रेशन, मेंटल स्टॅबिलिटी हे चेक करणारी परीक्षा आहे. आता इथून पुढे आपल्याला अनेक परीक्षा द्यायच्या, त्या सगळ्याची ही सगळी सुरुवात आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरणार आहे. तर आवडला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड स्टडी. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. खूप सारं तुमच्यासाठी आधीच मटेरियल उपलब्ध आहे चॅनलवर, तर त्याचाही जरूर सिरीज केलेली आहे मी PYQची. त्याच्यानंतर प्लेलिस्ट मध्ये गेलात तर शॉर्ट व्हिडिओ आहेत, ते जरूर बघा. 1 मिनिटात 1 तुमचे शॉर्ट्स आहेत अभ्यासावरचे. सोशल मीडियापासून दूर राहा, पण चांगल्या कामासाठी जरूर वापरा. थँक्यू.